अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू कसा झाला याची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत चौकशी करा अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केल्यानंतर त्याची चर्चा होते. I do not know what is the fate of the opposition political parties, but we were very much with the ruling party. But before 2 days ago, I came to know that from social network that somebody from other party, they gave a statement that Ajit Pawar is willing to leave the BJP. And now what happened today, I need proper investigation under the supervision of Supreme Court. 28 जानेवारीच्या सकाळी एका चार्टर प्लेनने मुंबईहून बारामतीला निघालेल्या अजित पवारांसह 5 जणांचा बारामतीत लँड करत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. एकीकडे अजित पवारांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती, तर दुसरीकडे ममता बॅनर्जींचं ते वक्तव्य सुद्धा चर्चेत राहिलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनीही म्हटलं की या अपघाताची चौकशी व्हावी. सभी लीडर्स बोलिए या अर्जेंट काम के लिए सभी लोग जाते हैं और इवन दूसरे कॉर्पोरेट वाले भी जाते हैं जी. लेकिन ऐसा हर जगह होना, एक तरफ तो बड़े बड़े जहाज भी, अहमदाबाद के भी बहुत बड़ा एक्सीडेंट, जी. ये तो जो प्लेन था छोटा प्लेन, वहां पर ऐसा हुआ क्यों, इसकी जांच तो होना ही चाहिए. मात्र दिवसाअखेर खुद्द शरद पवारांनी बारामतीला पोहोचल्यानंतर तातडीने यात राजकारण असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ममता बॅनर्जींच्या त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ममता दीदी जिस प्रकार से राजनीति में नीचे के स्तर पर जा रही है, ये अपने आप में बहुत ही दुखदाई है, बहुत ही गलत है. इस प्रकार का बयान उनको नहीं देना चाहिए था. इस प्रकार से एक हमारे बहुत करीबी और महाराष्ट्र के लाडले नेता के निधन पर राजनीति करके उनका अपमान करना ये बहुत गलत बात है. दरम्यान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन रेड्डी म्हणाले की या अपघाताची चौकशी केली जाते. हमारा प्रोसेस रहता ही है और सुबह से ही जब से इंसिडेंट हुआ है तब से ही डीजीसीए को और एआईबी को भी अलर्ट करके उनके ऑफिसर को भी यहाँ पे साइट पे भेजने के लिए बोल दिया है. और जैसे ही वो आएंगे उनकी जांच की वो भी शुरू हो जाएगी. और लोकल यहाँ के पुलिस को भी बता दिया कि साइट को सुरक्षित कॉर्डन ऑफ करें, फेंसिंग करें, ताकि वहां पे जो भी इन्व्हेस्टिगेशन के लिए चाहिए होगा उस तरह की परिस्थिती रहे. देशात असा कुठलाही हवाई अपघात घडला की अर्थातच त्याची चौकशी होते. सध्या नागरी उड्डाण मंत्रालयाचा एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या घटनेचा तपास करतोय आणि विमानातला ब्लॅक बॉक्सही घटनास्थळाहून ताब्यात घेण्यात आलाय. अपघाताचं कारण अद्यापही स्पष्ट नाहीये, पण सरकारच्या प्राथमिक अहवालातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. लँडिंगच्या वेळी पायलटचं बारामतीशी जे संभाषण झालं होतं त्यावरून ढग आणि धुक्यामुळे त्यांना रनवे शोधण्यात अडचणी येत होत्या असं कळतंय. मात्र हा प्राथमिक अहवाल असून अंतिम अहवाल आल्याशिवाय काहीही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. 2025च्या जूनमध्ये अहमदाबादेत झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताचा अंतिम चौकशी अहवाल अजूनही आलेला नाही. त्यामुळे अजित पवारांसह 5 जणांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट व्हायला किती वेळ लागेल हे पाहावं लागेल.